गिरगाव चौपाटीवर देखील आता मोठ्या संख्येने मुंबईकर देखील जमलेले आहेत। मुंबईच्या बाहेरून देखील नागरिक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत आता जमलेले आहेत। गिरगाव चौपाटीवर अनेक नागरिक उपस्थित आहे आणि चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेत। चेतन, कशा पद्धतीचा उत्साह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सध्या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतो आहे? शुभम, निश्चितच आपण एकीकडे पाहिलं असेल गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राइव्ह, मात्र जी मजा गिरगाव चौपाटीमध्ये आहे ती कुठेही नाहीये। आणि म्हणूनच मी दाखवू शकतो गिरगाव चौपाटीच्या भेळ प्लाझाच्या इथे पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे। पोलिसांनीही या ठिकाणी आज नियोजनात बदल केलेला आहे। एरवी चहूबाजूंनी आपल्याला गिरगाव चौपाटीमध्ये प्रवेश मिळतो, मात्र आज जर पाहिलं तर भेळ प्लाझासाठी एक वेगळी रांग करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे जो आता दोन गेट, एक इन गेट आणि एक आउट गेट असा गिरगाव चौपाटीच्या प्रवेशद्वारासाठी ठेवण्यात आलेला आहे। आता आपण आहोत त्या आउट गेटला, ज्या ठिकाणी भेळ प्लाझाला लागून हा आउट गेट तयार करण्यात आला आहे। तर दुसरीकडे ज्या ठिकाणी तुकाराम ओंबळेंचं स्मारक आहे त्या ठिकाणी इन गेट ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलिसांचा खडा पहारा आहे आणि काही पर्यटकांशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत। विशेषतः आपण पुण्याच्या बाबतीमध्ये एक म्हण आहे, पुणे तिथे काय उन्हे, मात्र पुण्यामध्ये गिरगाव चौपाटीचा आनंद नाही, म्हणून काही पुणेकर या ठिकाणी आले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, पुण्यावरून तुम्ही आलात, किती वर्षानंतर आलात? याआधी नवीन वर्ष स्वागतासाठी मुंबई कधी गाठली होती का? नमस्कार, मी प्रथमच गेल्या 25 वर्षानंतर प्रथमच मी मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येतोय। मला हे पाहून खूप आनंद झालेला आहे। पोलिसांचं नियंत्रणबद्ध जे व्यवस्थित त्यांनी जे हे केलेलं आहे, बंदोबस्त केलेला आहे, त्याचंही मला फार कौतुक आहे आणि आम्हाला आनंद उपभोगता येतोय याचं मला कौतुक आहे। आणि मुंबईकरांचा पाहुणचार इथे आवडला का तुम्हाला? खूप 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 छान। मुंबईकर तसे शिस्तबद्धच आहेत आणि सगळंच म्हणजे इथे छान आहे आणि हे इथे वावरताना खूप आनंद होतोय मला आणि सुरक्षा छान आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी छान आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथे आलोय। निश्चित शुभम, दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई पुण्यातील महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं असतील, तरुणी आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूया, मुंबई सेफ वाटते आज 31st नाईटला फिरता येतात? नक्कीच नक्कीच, मुंबई खूप सेफ वाटते। आम्ही आता जुहू बीच नंतर गिरगाव चौपाटीला आलो आहोत, पण कुठलाही आम्हाला अडचण इथे आली नाही। मुंबई पोलिसांचे खास आभार त्याच्यासाठी की अगदी पावलागणिक पोलीस, महिला पोलीस असू देत किंवा पुरुष पोलीस असू देत, आमच्या सेवेसाठी तत्पर आहेत। त्यामुळे मुंबई पोलीसचे आभार। आणि पुणे तिथे काही उणे असलं तरी जीवाची मुंबई करायला इथेच यावं लागतं, म्हणून आम्ही आज इथे सेलिब्रेशनसाठी आलेलो आहोत आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा। निश्चितच आपण काही जणांशी बातचीत करूया। एकंदरीत इथलं नियोजन पाहिलं, नवीन वर्षाचा संकल्प काय करावा असं वाटतं? मला वाटतं आपण एक सुजाण नागरिक म्हणून जे गव्हर्नमेंट आपल्यासाठी ज्या सगळ्या सोयी उपलब्ध करतायत त्यांचा उपभोग घेण्यासाठी आपणही शिस्तबद्ध राहिलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक या सगळ्या सुखसुविधांचा चांगला उपयोग करू शकतील। सो शिस्त पाळा आणि आनंद लुटा, हेच मला नवीन वर्षासाठी सांगावं असं वाटतं। पुण्यासहित इतर पर्यटकांना काय आवाहन कराल का? आज मुंबईतला पाहुणचार आवडला? पहिल्यांदाच आम्ही पुण्याशिवाय मुंबईमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करतोय। खूप छान वाटतंय, ज्या कल्पनेने आलो होतो तसंच इकडे दृश्य पाहायला मिळतंय। तर आनंद लुटतोय, जसे आम्ही लुटतोय तसं इतर लोकांनी लुटावं। जसं माझ्या आता सांगितलं की सगळ्या गोष्टींचं पालन करून जर आपल्यासाठी पोलीस यंत्रणा एवढी बंदोबस्त करते, आपल्यासाठी काळजी घेते, तर आपण पण त्या गोष्टीचं पालन करून आनंद लुटावा। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। निश्चितच शुभम, या ठिकाणी पाहू शकतो महिला असतील, मुली असतील, तरुण तरुणी असतील, लहान मुलांना घेऊन मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी ज्या प्रकारे माहिती दिली, रात्री उशिरापर्यंत आज गिरगाव चौपाटी आहे ती सर्वांसाठी खुली असेल। शुभम, अगदी चेतन, हा सगळा मुंबईकरांचा जल्लोष आपण पाहतोय। गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत होत्या, गिरगाव चौपाटीच्या परिसरातून चेतन ननावरे आपले प्रतिनिधी होते आणि मरीन ड्राईव्हच्या परिसरातून भूषण शिंदे आपले प्रतिनिधी होते। एकंदरीत मुंबईकर कशा पद्धतीने आता 2025चं स्वागत करताय हे आपण बघितलेलं आहे। तुर्तास तिघांचे देखील धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।